पहिलवान बाळू पाटलांचं तुम्ही काय सांगत होता? बाळू पाटील एक म्हणजे असा होता की देखणा होता, खेळाडू होता आणि देव होता तो, म्हणजे कुणाला कार्य म्हणणार नाही एवढा चांगला. आणि त्याला गॅरलीतनं बायका बघायला थांबायच्या, मैदानात चालला तर बाहेरला एवढा देखणा, चालणं बिरणं असं अगदी रुबामध्ये वाटण चालला तर माणसं बघत जायची. त्यांचं गाव कोणतं? ट्रॉफिक तर कोल्हापूरचाच. कोल्हापूरचा. त्याचे गावकडचं खेड होतं, पूर्वीचे आजापण आलेले होते. पण देखणा पहिलवान, देखणला लय देखणा, पण सगळ्या नट्या बघायला यायच्या तर त्याला. होय, बाळा पाटील कुठे आहे म्हणून. त्यांच्या ढाली आहेत त्या बघा, त्या सगळी त्यांची मिळगत आहे. ही ढाली ह्या त्यांची मिळगत आहे, हे आपण पाहू शकता. ही त्यांची मिळगत आहे ढाली. जय हिंद. आज आपण अशा एका महान मल्लाजवळ आलेलो आहे, ज्या मल्लाला बऱ्याच वर्षापूर्वी तात्यासाहेब कोरे यांनी ओळखलं आणि वारणेवरती त्यांना घेऊन येण्यात आलं आणि वारणेमध्ये फार मोठमोठ्या मल्लांना त्यांनी चितपट केलं. त्याचबरोबर 7 वेळा महाराष्ट्र चॅम्पियन राहिलेले असे पैलवान म्हणजे शिवाजीराव गोपाळा जमनिक, एक नामवंत पैलवान ज्यांचं वय वर्ष 72 आहे आणि 72 वर्षाचा तरुण पैलवान यांच्या जवळ आपण आलेलो आहे आणि त्यांच्याकडूनच पूर्ण इतिहास आपण आता थोडा जाणून घ्यायचा आहे. नमस्कार. मला एक सांगा, तुम्ही कुस्तीमध्ये येण्या अगोदर तुमचं बालपण कसं होतं? गरिबी फार होती. गरिबी एकदम गरीब होती. शेती वगैरे किती? शेती वगैरे काय नव्हतं. बर. वडील पैलवान होते, चुलते पैलवान होते, भाऊ पैलवान होते ग्रामीण भागात. बर. दोघं तिघं आम्ही पैलवानच होतो. बर. उठायचं, मळा नदीला पाणी नाही, कुठेतरी मळाला जायचं, कुठेतरी ऊस खायचं, काय करायचं, एवढं गरिबी, एकदम एवढं गरीब होती. कुठेतरी कोंड्याच्या भाकरी बिकरी आहे आणून दळून द्यायची. आणि मग पोटाला मिळाना म्हणून मला गडी ठेवलं. बर. तुम्हाला? होय. कुठं? नवनाळ म्हणून गाव आहे. बर. इथं चिकोडी तालुक्यात. तिथं मग आमचे वडील कामाला आलेले, या पोरांच्या पोटाला मिळत नाही, यांना शिवाजीला नवनाळा ठेवूया. बर. मग त्यावेळी काय लहानच हो. मग म्हशी राखायला मला कोल्हापूर तिथं ठेवलं, दुसऱ्याच्या गडीत राहिलो तिथं. मग ते सरकार होते, लिपाणकर सरकार होते का नाही, त्यांचे ते पाहुणे, शिवाजीराव देशमुखचे पाहुणे. मग मी राहिलो तिथं. राहिल्यावर मी जरा त्यांच्या गाव तालीम होती, वाड्यात तालीम होती, तिथं मी खेळायला आलो, इथेच खेळताला होतो. खेळलो बिळलो तिथं, जरा चांगलं झालं, नाव झालं. तिकडल्या भागातल्या पोरांनी मारायला लागलो. मग सरकारने बातम्या यायच्या, गणपती भवनला ते तुमचं गड राहिलेलं पोरगा अमक्याला मारलं, शंकराला मारलं, पट्टणकोडीच्या शंकराला मारलं, वाळकीच्या सध्याला मारलं, अशी सगळी ती सांगायची हो. मी ना भिवून किती गडी. मग त्यांनी ते काय केलं, माझ्यावरती लक्ष दिलं आणि कुस्ती करायला लावली जोरोचं. मग असं कुस्त्या करत करत माझं वय 3 वर्ष मी गड राहिलो. मग आईसाहेब काय म्हणल्या, एवढं शिवाजीचे नाव सांगतात, त्यांची मालकीन सरकारांची, तर इकडे साहेब म्हणाला, सरकारांचं जी सरच ना, सर इकडे या, काय म्हणताय महाराणी साहेब म्हणाले, ह्या पोराला आमच्यात शान काढून ठेवण्यापेक्षा ह्या पोराला आपण कोल्हापूरला ठेवूया. बर. गरीबाचं पोरगा आहे, नाव तरी करील म्हणाले, एवढं तुम्ही चांगलं कौतुक सांगताय. मग त्यांनी काय केलं, मग म्हणाला असं त्याचं औरंगाबाद सरकार आपले आहेत, ते त्यांचे पाहुणे, लिपाणला त्यांचं हे होतं, तिथं राहील म्हणाले. मग मी तिथं मला नेऊन घालवलं. मग त्याच्यात भाजीपाला आणून द्यायचा, त्यांची मुलं सांभाळायची. असं करत मी मठ तालमीत आमच्या गावचं एक भागातलं एक पोरगं होतं, त्याच्यापाशी जायला लागलो. मग चांगलं 2 वर्षाला, पहिल्या वर्षी का माझा नंबर पडला नाही 57 किलोला, कारण माहितीच नाही ना. मग दुसऱ्या वर्षी माझा 57ला नंबर पडला. महाराष्ट्राला माझी निवड झाली, महाराष्ट्र चॅम्पियनसाठी निवड झाली. परत 57ला परत 1 वर्ष पहिला पडला, महाराष्ट्र चॅम्पियन झाला. पहिला झाला, 2 वेळा पहिला झाला. 57 महाराष्ट्र केसरी कोण झालं त्यावेळी? मराठी आठवत नाही, मला वाटतं लक्ष्मण ऑर्डर झाले 71-72ला, 71-72ला ते झाले. मग त्यानंतर आम्ही मग असे सामने खेळत गेलो. 68 किलोला मी पहिला, परत 62 किलोला 3 वर्ष पहिला आलो. बर. 62 किलोला 3 वर्ष पहिला, मग 68ला 2 वर्ष पहिला आलो. बर. असं करत करत इथपर्यंत मी गेलो आणि 7 वेळा महाराष्ट्र चॅम्पियन झाला. मग परत आले आणि कोल्हापूरला एक मैदान मोठं झालं. त्यावेळी वास्कर वस्ताद आणि मानगाव मास्तर म्हणून ऑलिम्पिकला गेले ते बघा. बर. ऑलिम्पिक होतं मानगाव. मग तिथे दादा जिल्हा अध्यक्ष होते
कोण दादा? बोंद्रे, बोंद्रे कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष होते शिरपतराव तालीम बोंद्रे. संघाचे. जी शनिवार त्या दिवशी मैदानी होते ते. मग एक रघुनाथ भराले म्हणून दादाने पाळलेलं पोरगं होतं. बर. मग दादा ते पोरगं फिरलं मैदानात एवढ्या मोठ्या. आज कोल्हापूरला फिरायची साधी गोष्ट आहे का? ते भिवून असायची हो, दादांचा पैलवान आहे, वाटलं तर मारतील. शीख लोकांच्या पोटात भ्या होते त्यामुळे किडी नाहीत ती कोण. मग त्याला फिरवल्यावर मला बोललेलं मानगाव मास्तरने, शिवाजी खाली ये म्हणाला. ते भागातले आमच्या कौलगाचे ते. गेलो, हे पोरग धर. आमचे उस्ताद म्हटले नव ती बोंद्रेची बोलवून मारतील याला. बरोबर. पाटले बिड हे पाडल जाऊन म्हणाले कवट आहे आणि पडला तर मारतील म्हणाले, म्हणून त्यांना मी हे केलं. ठीक आहे म्हटलं, खेळलोच मी. काय होते म्हटलं, कवा तरी मरायचंय, कशाला आपण पोटाला काय नाही काय खायचं. बरोबर. मग खेळलो. खेळून कुस्ती अशी झाली, अर्धा तास कुस्ती, कोण खालाय कोण वर आहे कळना. ते बी चांगलं होतं ना. मागणं जे लावली ढाक न वरण पडलं. दादा पळत वरण आले तर मिठीच मारली तुम्हाला. काय कुस्ती केली गेम आहे म्हणाले पोराचे, दोन्ही बाजून चालणारा पोरगा आहे. मग मला म्हणाले संध्याकाळी घराकडे, सकाळनं उद्या वाड्यावर तिथं त्यांचं घर शिवाजी पेठेत आहे तिथे म्हणाले. आमची वस्ता म्हणाले शिवाजीराव आता तुझं शरण आहे, तुला मारणार. आम्हाला भ्या पडलं की मारणार म्हटलं. कोण आम्ही लहान हो, मारणार म्हटलं. तुम्ही कसं आहे म्हटलं. मग आपण म्हटलं तर उद्या सकाळी गावाला रुट्याने निघायचं. वस्तातच भ्याला म्हटल्यानंतर मेन माणूस. मग सकाळीवर उठलो, आंघोळ केली आणि तेव्हा रिक्षा काय नव्हत्या नाही, चालत जायचं तांडूवर. तर रेल्वे स्टेशन पाशी गेलो, माझ्या लक्षात काय आलं काय की ह्याच्या आईला गावाकडे जाऊन आणि ऊस तोडायचं. त्याच्यावेळी त्यांच्या मरणा तिकडं म्हटलं. आणि एका टांगवाल्याला विचारलं पैसे किती घेणार. तर टांगवाला काय म्हणला, बाबा 1.5 रुपये घेणार. माझ्याकडे काय पैसे नव्हतं, 1 रुपया होता फक्त. भजी खाऊन आलं तर येतात हॉटेलातली, का जेव्हा ते चावरं करायच्यात होतो ना. मग बरं म्हटलं, गेलो तसं चालत. मग दादासाहेब कोलवकर, जिल्हा परिषद अध्यक्ष, नामदेवराव कांबळे, तुमचे ते बळगावती कारखान्याचे चेअरमन, आनंदराज चिवेकर आमचे पैलवान अध्यक्ष दुसंघाचे, यांचे तोंडे नावं पाठवत ना मला, कारण मी त्यांच्यात असल्यामुळं. मग तिथं गेलो तर दादासाहेब कोलवकर काय म्हटले, बाळासाहेब कोलवकर, दादासाहेब काल कुस्ती केलेलं दादा पोरगा आलाय म्हणाले. दादांचं घर बी असंच होतं बारकं. बोलावं म्हटलं त्याला. गेलो, गेल्यावर मला होणार ये बाळ. मग आमची सवय कशी होती, पाय धरायचं, पाय धरायचं कोण असू तिकडे. जायला गेलो, पाय धरले, सगळ्यांच्या पाया पडलो. बाळ म्हणाले तुझं गाव कुठलं रे. तर बानग. तर कुठं आहे राहायला. तालमीत आहे. कुठल्या मोठ तालमीत. सातारकर बशी. त्यांना ओळखी सगळ्या. होय म्हटलं. बरं म्हणाले. मग आता बाळ्या पाटील माझा पैलवान आहे म्हणाले. तिथे दादांचा पैलवान होता. कोण? बाळ पाटील. बाळ पाटील तेच बाळ पाटील. हा. बाळ्या माझा पैलवान आहे रे म्हटले. एवढं आम्हाला तरी काय अनुभव ना ना. आम्ही खोय म्हणायचे का बसायचं. गेलो, पाया पडलो आणि मग म्हणाले महिपाची टोपी एवढी मोठी काळी, डोसका असलं, शी पॅन्ट काळी. महिपायला आत घे म्हणून आली. आरतीच्या आईला म्हटलं आता माझं काम झालं. बेरोड जाय म्हटलं. हो भाऊ कुठला काय करणार आम्हाला, असला भाऊ असतो एवढा दांडगा. ये रे बाळ म्हटलं तर गेलो. लगेलो याला बारीक. मग आत गेल्यावर त्यानं शिरा आणून दिला. शिरा खाला, दूध कपूर दिलं. चल बाळ म्हटला बाहेर. जरा बरं वाटलं, म्हणजे शांत वाटलं जरा. आईला म्हटलं. म्हणाले आमच्या कंझ्युमर सोसायटीला तो ड्रायव्हर देतो. कंझ्युमर सोसायटी तर महिन्याला तुला 500 रुपये न्यायचे. बर. आणि कुठे फालतूकपणा करायचं नाही. मी सांगितलं की माझ्या संग यायचं. ताकीद दिली. तिथनं पाया पडलो सगळ्यांची. आणि तिथं कंझ्युमर सोसायटीला कापडांचं दुकान होतं. त्यांची मोठी सोसायटी होती. कोल्हापूर जिल्ह्यात एक सोसायटी होती. मग ते इंगोल्याला सांगितलं मॅनेजरला, महिन्याला 500 रुपयाला द्यायला सांगितलं दादाने. मग परत महिन्याभरात माझा नंबर आणि कुठेतरी पडल्यावर कामगार कल्याणला, की कामगार कल्याण असते ना, त्या कामगार कल्याणला ढाला तिथले सगळे. मग तिथं नंबर पडला. त्यांनी तुम्हाला घेतले. तिथं घेतल्यावर आता मी जाणार कसं, जाणार सोडून मी वांड आहेत. बरोबर. आणि काय झालं तर काय करायचं. गप्पच बसलो मी, तिकडं कुठं गेलो नाही. मग असं करत 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 माझी प्रगती चांगली झाली.
चांगलं कुस्त्या चांगली खेळायला, कुस्त्या करायला, कुस्त्या भागात लागायला. महाराज चॅम्पियन ज्यावेळी व्हायचा त्यावेळी दादा तुम्हाला बक्षीस काय देत होते? होय, मैदान आले की 1000 रुपये 2000 रुपये द्यायचे, पाया पडून सत्कार करून द्यायचे? दादा द्यायचे 2000 रुपये. कारण मिडल काहीतरी आणलं की दादांकडे जायचं, पाया पडायचं. आम्हाला सवय पाया पडले की पैसे द्यायचे. आणि काय लागलं खर्चाला तर त्यावेळी 500 रुपये म्हणजे लई झालो. मोठा बैल राऊंडा जायचा, त्याला बैल यायचा. मग असं करत करत मी ते दिवस थोडं ढकललं आणि चांगलं झालं. मला एक सांगा, वडील माझे 3 पोरी, 2 वर जमीन गुंटावर नाही, लोकांचा रोजगार करायचा आईनं वडिलांना आणि आम्हाला जाता करायचं. मग राहिलेले पैसे मी जरा ते पुणे बिन्नीची पोरं जरा श्रीमंत असायची, मालिशा करायच्या 2 पोरांच्या मालिशा केल्या की 2-2 रुपये मिळायचं, 4 रुपये द्यायची, जोरचे 4 रुपये मिळवायचं. ते आवरून घ्यायची आणि कुस्ती करायची, आपला व्यायाम करायचा. असं करत मी 4 पैसे साठीला आई वडिलांना द्यायचं. इथं तरी काय खाणार आहेत ग्रामीण भागात. तेव्हा इथं नदीने पाणी नव्हतं, काय नव्हतं, फक्त तुमच्या पंचगंगेला पाणी होतं शिवाजी महाराजांच्या. नाही सगळी वगळच होती होत ना. असं करत करत वडिलांने प्रगती केली. मला एक सांगा, वारणेत जाण्याचा योग कसा आला तुम्हाला? वारण्यात 28 वर्षी वारण्यात काम केलं. पण कसा योग आला वारण्यात यायच्या? हा, ते वारण्यात यायचं असं झाला, एक मैदान ठेवलं त्यांनी तात्यासाहेबांनी. मग परवा सांगितलं बर, मैदान ठेवलं. मैदानला मी जायचं ना कुस्त्याच जत्रेच्या कुस्त्या प्रत्येक ग्रामीण भागात असायच्या नाही. मग आमच्या इथे वसंतराव हुजरे म्हणून होते सावर्ड्याचे. मग वसंत आमच्यात होता. शिवाजी कुस्त्याला जायचं म्हणाला वारण्याला. मग तानाजी रवळे आम्ही कुस्त्याला गेलो. कुस्त्याला गेल्यावर तिथं बारक्या पोरांच्या यांच्या कुस्त्याला आल्या, जरा आम्ही त्यातल्या त्यात नाव आले होतो. मग गेल्यावर माझी कुस्ती लागली नाही, लागली नाही म्हटल्यावर मग बसलो मी. तर कशाला काय बोलू, लागत नाही म्हटलं, आपलं यायचं म्हटलं. मग तवर त्या सर्जा गायकवाडला त्यांनी फिरवलं. बर, सर्जा गायकवाडला फिरवल्यावर राडेसर काय म्हणाले, एक पोरग चांगला शिवजा निघाला फसवतोय म्हणाले. त्यांना अंदाज होता ना शिवजा फसवतोय म्हटलं, कुस्ती ती चांगली करताय, पर एकदा शिवजाला लावून द्या. मग मला बोलवलं, मी हात गेलो. काय साहेब असं असं कुस्ती कर, 500 रुपये मिळतात, लेखा पडलास तरी बी तुला 500 मिळतात. 1000 रुपयाला कुस्ती ठरली. 1000 रुपयाला कुस्ती ठरली म्हणजे 500 मला पाहतो. मला काय करायचं म्हटलं, पडलो काय तेवढं नाव नव्हतं नाही. मग कुस्ती ती झाली. अण्णाने मला काय झालं, खंचनाळ्या पोरला किशोरी माझ्या सगळ्या आंधळकर पोलाने माझं नाव चांगलं होतं, मी धरून होतो सगळ्यांनी पाय धरून. मग ते त्याने हे केलं, खंचनाळ्या पोलाने काय झालं, तू पट काढू नकोस, पट काढायचं तुझ्या बोजा पडणार. त्याचं वजन जास्त होतं? हा, बोजा जास्त होतं. त्याचं वजन जास्त 90 किलो होतं, 100 किलो. आणि तुमचं? माझे 68 किलो 62 किलो. मग 100 किलोच्या पहिल्यांदा खेळला? खेळलो. तात्यासाहेब बघाय होते? तात्यासाहेब होते. मग कुस्तीला तात्यासाहेब काय म्हणले? कुस्ती झाल्यावर धरून आणल्यावर तात्यासाहेब उठून उभं राहिले, पोटाची बटणं काढले. आले काय म्हणाले, हत्तीला धरून आणल्या पोरान म्हणायला आले. मग परत त्याला त्या रागाने उठून गेलं निघून, जे लावले ढाक ते पुढ्यातच पडलं. मग तात्यासाहेबांनी मला नेलं, घराकडे नेलं. पोराशने आमच्या सगळ्या मड तालमीतल्या. तो गाड्या कुठल्या, तात्यासाहेबांनी ड्रायव्हर गाडी दिली, जीप गाडी घेऊन पण. आणि कॉलेजच्या पोरांनी माझी मिरवणूक काढली. हे बच्चे सर बिच्चे सर, तुमचे रवी जाधव विधवी होती नाही, विजय बापूचा भाऊ होते नव्हती किती, त्यांनी ते मग माझी मिरवणूक काढली वारण्याला कॉलेजवरनं. मग आणून तात्यांच्या बंगल्यात सोडलं. मग आम्हाला आपलं तवा कुठं गुळाच्या शेंगा नाही तर लाडू नाही तर हेच असायचं. हो, हे आता कसं आमचं फळे असं काही नव्हतं तर. मग तात्यासाहेबांना लाडवाची, तात्या कशाला ठेवतील, शिपाई होते, हांबीराव ते नव्हते. हांबीराव म्हणले लाडवाची पाटी ठेव, दूध आणजा म्हटलं तिथं 4 लिटर. मग तेव्हा ते डेऱ्या नव्हत्या नाही, आणलं 4 लिटर दूध ठेवलं, दूध प्यायला खाल्लं. म्हणाले तू कुठल्या गावचं रे, बानगाचं असेल म्हटलं. बानगे कुठं आलं म्हणाले, तर मोरगुडपाशी आलं म्हटलं, वारटे गावाला. ठीक आहे, आता कसं काय, मग आता आमच्याकडे यायला लागते तुला, ही आमची तालीम चालवायची आहे, आम्ही परवाच बांधली. साहेब म्हटलं मला तसं काय तुम्हाला हो म्हणता येणार नाही, तर ज्यांनी मला सांभाळलंय त्यांना तुम्ही विचारा, मी विचारणार नाही. कुणाला? शिरपतराव बोंद्रे त्यांना. दादाने मला सांभाळलंय आणि दादाने मला दत्तक घेतलंय कंझ्युमर सोसायटीला, तुम्ही त्यांना विचारा. मला पक्का आले म्हणजे मी कुठल्या झाडा बसणं बरोबर नाही. बरोबर. मग म्हटलं माझ्या रक्तात ते नाही म्हटलं. मग तात्यासाहेबांनी मला काय केलं,
दादाला भेटले. मग दादा काय म्हणाले, ते पोरगे गेले बीडला, स्पर्धा होत्या आमच्या गावची, बाळगवडे, मी, शंकर पोपळे. मग तिथं महाराष्ट्राला माझा बीडला पण पहिला बसला त्याच्या काळात 67 ला. मग बीडला संभाजी पवार, त्यावेळी संभाजी पाटील, शेजाला आसगावकर, मराठी झाला बर संभाजी. बर. मग आम्ही तिथं सपलं सगळं आणि कुस्त्या सपलं आला. समज जोराचं सकाळी उठलो, वेळानं आल्याला मी रेल्वेन आंघोळ केले. अनेक पोरगं होतं, म्हटलं बाळ चल त्याला. गेलो, दादाच्या पाया पडलो. सोसायटीला दादा 10 वाजता आले, मिडल दाखवलं, सर्टिफिकेट बघितलं, मला 1000 रुपये काढलं आणि ते तात्यासाहेब कोणाकडे विचार केला तर रे रंडाच्या म्हणाला. तात्यासाहेब कोणाकडे गेला तर म्हटलं, ते तात्यासाहेब कोरे माझ्याकडे आलं तर म्हणाले. तर साहेब म्हटलं, मला शिवाय आले हो. आनंदराव कौलकर ही सगळी पुढारी होते, पुढे KP पाटील आमचे ह्याचे अध्यक्ष, ते दादांचे गँगच होतो सगळं. बरोबर. मग मी म्हटलं, दादा आम्ही बोलायला भ्यायचंच हो, किती काय मोठे. दादा म्हटलं, मी काय जातो म्हणाय नाही. असं झाल्याने वारण्यात एक माझी आहे, त्यांच्या पहिल्यांची कुस्ती लावली, त्यांना मारल्यावर मला विचारलं. मी म्हटलं, दादांना विचारा. दादांना विचारल्यावर मला काय येत नाही असं मी म्हटलं. बरं मग आता काय करायचं म्हणाले. तर म्हटलं काय नाही, तुम्ही हेरी जोडी मारायला सांगा, हेरीच मारतो म्हटलं. मग ते सगळे हसायला लागले हो, बाग पुढारी बसलेले. बघा परमाने किती पोरगा आहे म्हणाले, हेरी तोडी मारायला लावला तर उडी मारतो म्हणते. म्हणले विचार करूया म्हणाले. मग विचार केला आणि मग मला तात्यासाहेबांना सांगितलं, ने जा वारण्याला, पण याला भरपूर मानधन दे आणि नोकरी लावा, अंगठे बहादूर आहे. नाहीतर मग KDCला हिंदुराव पाटील चेअरमन होते, हिंदुराव मी ते लावतो म्हणाले. माझी 200 एकर जमीन आहे म्हणले, बालिंग्यावर शिवाजीपर्यंत. मी याला मरस्त जीवन हे करणार नाही म्हणाले, वारा सोडणार नाही म्हणाले. किती मानधन मिळत होतं त्यावेळी आम्हाला 500 रुपयेच की मानधन. सगळं भागायचं ना, सगळं भागायचं. मग नंतर वाढवलं गेलं. बर. मग 2 महिन्याला मिटिंग व्हायची. मिटिंग झाली की 500 रुपये, 1000 रुपये करायचं. ज्याचं फॉर्म मध्ये आहे त्याचं नाव घेऊन त्याचं करायचं. असं करत शेवट 5-7 हजार रुपये, 7-8 हजार रुपये मानधन झालं. आणि मग तोवर दादा कृषीराज्य मंत्री झाले. कृषीराज्य मंत्री झाले, दादा तालमीत झाले. तात्या नाही माहिती नाही, वारण्यात तालीम होती ना, रस्त्याकडला आहे. मग येणार ते दादा तात्यांना माहिती होतं. टायमिंग दिली ती कितीला, 4ला. दादा 3लाच तालमीत आले, सगळे गँग घेऊन गाड्या पाठीमाग. 3ला तालमीत आल्यावर मग महिनुद्दीन रांगड आमचे वस्ताद होते मिरजेचे. बरोबर. ते म्हणायला आले, मंत्र्याच्या गाड्या आल्या काय, पोलिसांची गाडी आल्या, पोरांनी कुठे कळ काढली. मला बी काय समजणार आहे म्हणाले पोरांनो. मग मी कुस्ती करत होतो, हौद्यात होतो, लालभटे झालेलो होतो. मी असं बघितलं, अहो म्हणजे दादा आल्यात, मंदिर दादा आल्यात, ते माझ्याकडे झाले. डायरेक्ट शिवाजीला भेटूया म्हटले. मग डायरेक्ट भेटले, मला आले, थंडाई मारली, थंडाई आम्ही प्यायला दिली. आणि शिवाजी म्हटले, आंघोळ कर, आता राहू दे कुस्ती तुझी, आंघोळ कर म्हणाले, मिटिंगला जायचं आहे. मग ते तवा खुर्च्या का दगड, त्या पेट्या आमच्या जेवण त्यावरच बसली सगळी. मी सामान जाऊन आंघोळ केली, आवरलं. म्हणजे बस माग म्हटलं, माझ्या गाडीत बस. मग गाडीत बसलो. मग गाडीत उठून तात्यानं सांगितलं की गरीबाचे पोरगा आहे, अंगठे बहादूर आहे, घरची परिस्थिती फार बेकार आहे, 1 गुंठा जमीन नाही त्याला, 7 वारा कोरा, अजून 7 वारा कोरा आहे माझा. बर. मग असं केलं वर. मग ते म्हटलं ठीक आहे. मग ते तात्याने नेलं. तिथं थोडंसं ती सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा वाद चालू झाला. तिथं मग मी 28 वर्ष सर्व्हिस केली. कुठं? वारण्याला, कारखान्यात. वाचून मला तात्याने घेतलं, परमनंट ऑर्डर स्पेशल केस करून दिली. मग तात्याने माझ्यावर लय प्रेम ठेवलं. मग मागं आलो तर इथं विक्रमची गाडीगाना कळालं, शिवाजी जमिनी वस्ता देता आल्यात बाणग्या कागलला. झालं, राजेसाहेबांनी मला बोलवलं. राजेसाहेब काय म्हणाला आले, शिवाजीराव आता सगळं सोडायचं, राजकारण करायचं नाही, पैसे मिळवायचे नाहीत, बाणग्याला तालीम चालू, मी मानधन देतोय तुला. ठीक साहेब म्हटलं, तालीम नाही गावात, मॅट नाही, आणि कुठं चालवायचे, पोरं कुठं माळावर गळवायची का. मग आलो, सगळ्या पोराने गोळा केली, ती सगळी तालीम चालवली. मग त्यानंतर रवी पाटील कोल्हापूरला, पुण्याला होते, रेल्वेमध्ये चांगल्या कामावर आहे. होय की. म्हणजे त्याला काय कुठलं पद घेतलं त्याने काय घेतलं, पहिलवान चांगला म्हणून घेतलं. उपमहाराज होता. उपमहाराज केसरी झाला का तो? झाला की. काय झाला? उपमहाराज केसरी. उपमहाराज
आणि बघा आदल्या दिवशी त्यांची कुस्ती वारण्याला राष्ट्रकुलला पण विजेता राष्ट्रकुलला 7 देशात पहिला आला. पहिला तुमचा विद्यार्थी? होय, माझा. तुमचे किती विद्यार्थी असे चांगले झाले? चांगले बघा, आमच्या रवी पाटील झाले, कौतुक डापळे झाले, रणजित नालावडे झाले, माझी 2 मुलं सिनियर झाली. आणि मग गावातले बरीचशीच नॅशनल आहेत. आता त्यांची नावं सांगतो. आता नोकरी किती लागलीत कोणाला? मला नोकरी बघा आता 47 पोरं तरी नोकरीला आहेत माझ्याकडे. कुणाचा चहा पे नाही, कुणाचा रुपया नाही. हा या मुलांना बोलवून विचारा. 47 पोरं लागली, सगळी पोरं लागली. 5 मुली नॅशनलला पहिला आल्या. अरे वा वा. आता आहेत त्या मुली इथं खेळतात. बरं, मला एक सांगा, तुमचा आवडीचा पैलवान कोणता? माझ्या आवडीचा पैलवान चंबा मतनाळ. कसं काय कुस्ती चांगली खेळायचा? कुस्ती म्हणजे दोन्ही हात चालवणारा पैलवान होता चंबा मतनाळ. मग तालमीत नाही गायला होता, मोतीबागला होता. बर. कोणाला मारलं त्यांना? गणपती केळकरच्या कुस्ती झाली, दिनानाथ पैलवान संघ कुस्ती झाली, दादुमंत एकतागी होते. पण 1 नंबर हात पाय चालवणारा पैलवान चंबा मतनाळ. पडून दे रसूल संघ कुस्ती झाली. पैलवान बाळू पाटलांचं तुम्ही काय सांगत होता? बाळू पाटील एक म्हणजे असा होता की देखणा होता, खेळाडू होता आणि देव होता तो. म्हणजे कुणाला कार्य म्हणणार नाही, एवढा चांगला. आणि त्याला गॅरलीतनं बायका बघायला राहता भैया मैदानात चालला तर बाहेरला एवढा देखणा, चालणं बिणणं असं अगदी रुबामध्ये वाटण चालला तर माणसं बघत जायची. त्यांचं गाव कोणतं? ट्रॉफिक तर कोल्हापूरचाच. त्याचं गावचं खेड होतं पूर्वीच्या आजापण झालेले होते. पण देखणा पैलवान, देखणला लय देखणा पण सगळ्या नेट्या बघायला यायच्या तर त्याला. होय, बाळू पाटील कुठे आहे म्हणून. मला सांगा, लक्ष्मण वडराची कुस्ती बघण्याचे योग आला का तुम्हाला? माझ्या देखत कितीतरी 1 का 2. कसे पैलवान ते? चांगलं होतं, धाडशी होतं. पडून ते पाडते चालणारच, कुस्ती करणार. बर. आणि बंडा पाटील रेटरेकरांची कुस्ती बघायची योग आला का? बंडा पाटलांची कुस्ती मला बघायला मिळाली नाही. गणपती आंधळेकर नाही? बारक होतो आम्ही त्यांच्यात. पण ते गणपती गडकरची बघितली, मग चम्मानाच्या बघितल्या, दादुम्मा चौल्यांच्या बघितल्या. ह्या आम्ही होतोच त्यात बघितल्या. आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व किती वर्ष केलं? 7 वर्ष. महाराष्ट्र चॅम्पियन. 7 वर्ष महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्याचं प्रतिनिधी. आणि तिथं येताना कोल्हापूर जिल्ह्याच येते. मग 60 पोर आतापर्यंत 47 पोरांनी नोकरीला लावलं तुम्ही? लावले. आणि गावात तालीम आता चालू आहे. इथे किती पोर आहेत आता पोरं बघा 100 आहेत. 100 पोर आहेत. 100 मुलं आहेत. आणि 25 मुले आहेत. बर. आता त्या बाहेर आहेत. मी थोडा कोल्हापूरला गर्दी होते म्हणून पाठवलंय. बर. आणि मुस्त्री साहेबांनी आता 5 कोटी रुपये मंजूर केले तुम्हाला? होय, तुमच्या तालीम बांधायसाठी. अरे वा वा वा. त्यानं पहिली 1 मॅट दिली मंत्री असताना, आणि आता 1 मॅट दिली. आता 2 मॅट दिल्यात. म्हणजे आता 3 मॅट आमच्या 2 ते 2.5 कोटीची मॅट आमच्याकडे आहेत. अरे वा वा वा. आता शिल्लक आहेत माझ्याकडे. बर. मग आता मुलांना रोजच्या रोज घेताय? रोजच. मला सांगा, तुमचा व्यायाम कसा असायचा? पहिलीचा व्यायाम वेगळा होता. तुम्ही बैठक किती मारायचा? बैठक आम्ही मारायचे 700-800 बैठक मारायचं. आणि दंड? ते दंड 500-700 मारायचं. बरं. खायचं काय? खायचं कुठलं काय? तेवढं खायलाच काय नव्हतं खायला नव्हतं. कुठं ते आंबिलपी गरा खा शिरा करून ते बी तूप मिळालं तर, नाहीतर मग त्या ह्याच्यातनं केळातनं खायचं. तेव्हा काही नव्हतं ना, गरीब परिस्थिती. मटण परिस्थिती मिळणारी खायत होती. दादू मामा चौगले रोजचं 1 किलो तूप खायत होता. सकाळी 1 किलो, संध्याकाळी दादू चौगले. आमच्या देखत आम्ही बघितलंय 1 किलो सकाळी, 1 किलो संध्याकाळी रेबडी करून पित होते. कोणाला मारलं भारतात? फक्त सतपाल संघ काय देवदेव आमचं झालं काय की तिथं सतपाल संघ कुस्त्या घालवल्या नाही, धरले की मारले की मागा आलाच. दादू एवढा चांगला पहिला. हिंद केसरी. तुम्हाला कुस्ती बघितताना प्रेक्षक म्हणून कोणाची कुस्ती आवडली? कुस्ती चांगलं कोण खेळायला आवडलं तुम्हाला आतापर्यंत? नाही, कुस्ती पैलवान सगळेच होते. आमचा मान होते, दिनानाथ पैलवान होते. हे सगळ्या काही कुस्त्या लागायच्या. पण चांगला पैलवान मला जम्मा म्हणणार. कुणाबरोबर कुस्ती केली? पुन्हा संघ बी करणार. रस्व संघ केली कोल्हापूरला, दिनानाथ पैलवान संघ केली, खेडकर संघ केली. सगळ्यांची एकदम चांगला पैलवान. एवढाच होता माझ्या. एवढाच उंचीला माझ्या. त्यांच्यात काय सेम
दोघा बी कलरला एकच काळा कलर. होय. पण कोई बात नाही, जरी कलर काळा असला तर तुमचं काम गोरा आहे. नाही, मन काम- साफ एकदम. काम गोरा आहे. आणि एवढं इथे येऊन केलं मी सगळं मी केलंय. तालीम मांडली, 2 तालिमी मांडल्या, एक कमी पडती म्हटलं, दुसरी मांडली, दाखवतो मला आता तिथं. हे सगळं करून बसलो मी. आणि आता वय झालंय, आता पण शिकवता मुलांना? हो, जरी जातो आता चालू झाला त्यांना पोरांना शिकवायचंय, मग शिकवायला व्यायाम वगैरे सगळं घेता? आता काय केलंय, 2 कोच घेतलेले आहेत. बर. ती कोचना सांगून ठेवायचे हे अशा पद्धतीने. आता कॉम्प्युटर नवीन आलंय, ही अशी कुस्ती कर, तशी कुस्ती कर, डाव मार. आता कॉम्प्युटरला स्पीड पाहिजे. पहिल्या रेड्या कुस्त्या होत्या, डाका टांगा चालत नाहीत. आता नवीन पद्धतीचं डावाल्यात ते सगळं घ्यायचं. बरोबर आहे. मला एक सांगा, नवीन पिढीनं आता काय केलं पाहिजे? नवीन पिढी सर काय करत नाही. त्यांनी काय करायचं? आणि 10 वर्षानंतर पैलवान कसले होते बघायला आपल्याला मिळणार नाहीत. म्हणायची नुसती पाळी येणार आहे. एक तरी 3 गोष्टी झालेल्या आहेत. पूर्वी माझे वडील 6 जण भाऊ, आम्ही 6 जण चुलते असायचे. वडील काय म्हणायचं, तुझ्या आगाला हे केलं ते करायचं कर, एक मेलच तर चालतंय, दुसरं आहे. आता आपण याक्या काढलंय, लय दमवाला लय. शाळा नाही, कुठला नाद नाही, उठलं की मोबाईल, टीव्ही, मनाला येईल तिथं आई वडिलांना द्यायचं, नाहीतर मम्मीला जायचं. मग मावशीत पोतं म्हणतंय, आईच्या वडिलांचं असं भांडण. पोरं कष्ट करायला सर मागित नाहीत आणि काही करणार नाहीत. आताच्या पिढीला त्या पोरांनी काय करायला पाहिजे? काय नाही, त्याच्या आई वडिलांचं बंधन पाहिजे, शासनाचं लक्ष नाही. महाराष्ट्र पंजाबला हरियाणाला जावा, ज्याला म्हणले की आई वडील त्या पोराच्या पाठीवर कुस्तीला, हरियाणा, दिल्ली, पंजाब, आणि पाहिजे तर पोटाला. आता महाराष्ट्र सरकार पण करायला लागले की काय करत नाही, काय करत नाही. हे उगाच बाबा आहे. कुठं काय केलं, त्या 2 मराठी झाल्या तो उगाच दंगा केला म्हणून. अहो 86 तालीम कोल्हापूरला, 3 तालिमी राहिल्या. कसले शाहू महाराज, वाईट वाटतंय, डोळ्यात पाणी येते आमच्या. माझ्या देखत मला लिहून दिले ते तुमचं दाखवतो. 86 तालिमी होत्या सर. प्रत्येक गलीबोळा तालीम होती. गलीबोळा 100-100 पोरं होती. आता बघा गंगा शेख चालू आहे, 10-12 पोरं आहेत, 200 मुलं असायची. मोती बघायला 500 मुलं असायची. शाहूपूरला खंचना पहिला शाहूपुरी बघायचे, काहीतरी 200-250 मुलं असायची. आता 10-15 फक्त पोरं आहेत. ती बी काही करत नाहीत, उलटी बोलतात, आईवडिलाला ऐकत नाहीत, वस्तादला बी ऐकत नाहीत, आणि जो खेळणार आहे त्याला विचारित नाहीत. ही परिस्थिती वाईट झाली. बरोबर आहे की. मला एक सांगा, आता तुमच्याकडून मला ही माहिती पाहिजे की पूर्वीच्या कुस्तीमध्ये आणि आताच्या कुस्तीमध्ये काय बदल आहे? लय बदल आहे. काय बदल आहे? हलकापणा, चलायकपणा आणि स्पीड, ह्या 3 गोष्टी आता आहेत. पूर्वी कसं होतं, तासभर कुस्ती रेड कुस्ती करायची, स्वारी घालायची, डाग मारायची, मातीत पालतं पडायचं. आता नाही, 2 मिनिटात 3-6 मिनिटं राऊंड आहे, 6 मिनिटात यश किंवा 9, 10 पॉईंट घ्यायचं, विषय संपला. कुस्त्या हलक्या आहे, पण करंट सारखा पाहिजे शरीरमध्ये. पहिले पैलवान कशी होते, त्याची तब्येत कशी असायच्या? तब्येत काय करा, एकाला त्या ह्याला एक विष्णू ज्योती सावड म्हणून पैलवान होता, त्याला भीम पुरस्कार म्हणून दिलता पंडित नेहरूने. असल्या मांड्या होत्या, मलम लावायची सर चालताना, चमडी जायची, अशा मांड्या, एवढ्या मोठ्या मांड्या, एवढ्या असल्या मांड्या. अरे बापरे, एवढीच आहेत. शिरपती खंचनाळ्याची छाती जी फिरत होती, छातीवर जी फिरत होती, इथं लावाय वाकायचं नाही असं. आता आमची जी भीती का बा नाही, तर त्याच्या छातीवर जी फिरती, एवढी मोठी छाती. आणि व्यायाम कसा असतो त्यांचा? ते जग जगता गामा दिवसा एक बोकड खायचा, एक बोकड. त्यांच्या गुरुने आम्हाला सांगितलं तर एका दिवसाला 1 बोकड खातोय. बोकडा 1 घागर दूध पित होता, 3 तास झोपत होता, 24 तास जाम करत होता. जगात जोड नव्हती, जगाला आव्हान होतं. 60 वर्षी जग जगता गामानं. त्याला बघितलं तुम्ही? त्यांना बघितलं नाही आम्ही. तेव्हा आम्ही फार्म मध्ये आलो आणि वारले. कुठं त्यांचा माझ्याकडे नामांकित गणपती आंधळकर वगैरे यांच्या कुस्त्या बघण्याचा योग आला? बघितल्या कुस्त्या बघितल्या. ह्यांच्या हरिश्चंद्र बिराजदार, ती काय माझ्या विशेष होता, कुस्ती बघितली. महाराज केसरीच्या पण कुस्त्या बघायला तुम्हाला योग आला? बरेचसेच बघितलं, सगळं योगायोग झाला. आणि तुमचा अनुभव तुम्ही असा आहे की आता तुम्ही आता सध्या 125 मुलांना शिकवताय. होय. कोणाचे 2 रुपये घ्यायचे नाहीत, कोणाचा घरला चहा प्यायचं नाही. ज्यावेळी तुझा कार्यक्रम आहे, तुझ्या घरात, तुझ्या गावची जत्रा आहे,
त्यावेळी माया म्हणायचं आपण. हा त्यावेळी मला सांग तुझ्या घरात येतो. पण आज एखाद्या पोराने मी घरला जेवाय गेलो, वारण्यात असतं असतं हेच पाळलं तुम्ही. आज एखाद्या घरला गेलो तर उद्या वस्तात लागू भाऊ आहे, नाही गेलो. वारण्यात सुद्धा नाही गेलो. आणि इथं पण 28 वर्ष केली. वारण्यात किती वर्ष 28 वर्ष सर्व्हिस केली. बरं. तात्यासाहेबांनी मला शिवाजी किंवा वस्ताद म्हणाय नाही, संस्थापकच म्हणायचे. मरस्तोवर माझ्या हातात जीव गेला बिचारायचा तात्यासाहेबांना. मी तिथं दुटीला होतो, सुधाकर कोरे होते आणि जरा आंघोळ बिंगोळ घालून फिरवून आणले आणि बसले. शिवाजी जरा दूध दे म्हणाले, दूध दिलं. दूध प्यालेने असे माझ्या हातावर झोपले. मला म्हणाले जरा हे घाल, ते डोळ्यात काहीतरी घाल म्हणाले. हात असं मांडीवडेला असं म्हणाले. असं म्हण झाल्यावर मी बी भ्यालो ना, मान खाली टेकले. दादाना म्हटलं, सुधाकर कोऱ्यांच्या तात्यांच्या मुलग्याला दादा म्हणत होते. दादा आतल्या खोलत ते दादा म्हटलं असं असं झालंय. आणि तात्यासाहेब कसे तरी करायला मी म्हणू कसं. मग दादा आले बसले. दादाने सगळं बघितलं. वस्ताद म्हणाले, दादा गेले, एमडीला फोन कर. मग एमडीला फोन केला, म्हटलं तात्या असं असं नाही. मग तिथं परत तात्या वारले. आम्ही होतो 10-12 वर्ष होतोच परत. आणि तुमची काय परिस्थिती झाली त्यावेळी? तात्याने तसं काय मला बघितलं की हसायचे. आला वाघ म्हणायचे, वाघेश्वर बोलाय नाही, एवढं नाही होतं. तब्येत आमच्या काय होते सर चांगल्या. हा आता दाखवतो तुम्हाला तब्येत. तुम्ही म्हणत तब्येत नवच एवढे चांगली तब्येत सगळ्या पोराने मला. या भागात आम्ही धुटली. तुम्ही 10 वर्ष कुस्तीला काय नाही कागल तालुक्यात. बरोबर. हे चंद्र पाटील बिट्टील माळ रोडे बिड्डी काही लोकांनी कोल्हापूरला पाटील शिवाजीनगरला पाडायचं म्हणून काही चालून द्यायला नाही कोणाचं. मुलांनी सर आता करायला पाहिजे बाबा. आई वडिलांनी लक्ष द्यायचं. 2 मुलं काढायची परवानगी आहे. आता काय लग्न 4-5 काय होत नाही का नाही. मग मुलींचं काही खरं नाही. राहिली तर आपली, नाही राहिली तर ते दुसऱ्याचीच. आता हे चालूच आहे सगळं. तुम्हाला आम्हाला अनुभवाचे येतात. पण वडिलांच्या त्या वडिलांनीच लहानपणापासून त्याचा लाड करायचा नाही. मी माझी मुलं 6वीला भरती केली, 7वीला मेडल घेतलं. प्रकाश जमनेकरनं 7वीला गुजरातला मेडल घेतलं आणि एम्पाल्याला वारण्याला असताना बारक्या मुलग्यानं मेडल घेतलं. डायरेक्ट मी बॉईज भरतीला भरती केली. सिनियरला 18-19 मेडल आणली. आज सध्या नाईक सुभेदार म्हणून काम करतात. NIS करायला लावला. राष्ट्रीय कुस्ती कोच येतात ते. आणि सुभेदार आहे. दोन्ही सुभेदार आहेत, एकाच लेवलचे आहेत आणि दोन्ही मुलं गॅजेट आहेत. मी करायला लावली. आणि माझ्या बायकोची साथ फार मोठी होती. 4 लाख राऊंडर जायत होत्या. मी नसलो तात्यासाहेब गेलो तर. आणि पेटी घेते, रनिंग घेत होते माझी बायको. काय परवा वारल्या, वाईट वाटते. ठीक आहे. मग तात्यासाहेब विचारायचे उजशी मामाला ते, ही पोरगी कोणाची आहे रे, ग्राउंडर आहे, पोरं घेऊन जरूरच असत्या. माझ्या बायकोला म्हणायचे. पण मी लगीन झालं हे सांगायला नव्हतं. बर तात्यासाहेब असणे घर काढून टाकतील हे मला. मग जोशी मामाने सांगितलं बघा याचीच बायको बघायची. मग मागं उभा राहिले उठून भाडव्या मला का नाही राहायला कुठं म्हणाले. तर म्हटलं कापड्या इलाच कापडे ना आपले इलाच कापड्या मिळत होतो. मला तिथे गेला घरात तर करून मग बंगला राहायला दिला पेपर मिल कॉलनीत. लगट एमडीला सांगितलं शिवाजीला बंगला द्या. मग बंगला दिला राहायला. तात्याने अतिशय प्रेम केलं. शिरपतराव बोंद्रे, तात्या, मैपतराव बोंद्रे, त्यांची मुलगी सुद्धा मी केली बोंद्रे दादांची. आता ही सून त्यांचीच आहे मुलगी आपल्या तुमच्या. होय, थोरल्याला प्रकाशला बेळगावला आहे त्याला. पापा म्हणाले शिवाय दादा कावा म्हणून गेलं ते वाटतं मरतान चंद्रकांत बोंद्र्यांना, शिवाजी घरात एक मुलगी द्या, तू गरीब असला तर त्याला 5 एकर जमीन द्या म्हणाले. दिली काय? नाही, पोरगी घेतली आम्ही. देव दिले, देवाने भरपूर दिले ना. जमीन घेतली, तिनेच तेवढं दिले ना. आम्ही मागितली सुद्धा नाही. मैपतराव बोंद्रे बारमाई या डोक्यात आले की तात्यासाहेबांची 13 डिसेंबरला मैदान करायचं. मीटिंगमध्ये अर्ज ठेवला, जनरलला अर्ज ठेवला, मंजूर करून घेतलं. 7 मैदानं मी केले आणि माझं आम्ही तिथं बाहेर पडलो. बाळासाहेब जाधव आमचे संचालक होते. शहाजी पाटील पारगावचे संचालक होते. ते म्हणाले शिवाजी काय करणार. दादा म्हटलं प्रत्येक संस्थेकडे 10,000 रुपये घेतले. पहिली कुस्ती राष्ट्रकुल सुवर्ण पदक आपालाल शेची घेतली.
अप्पालाल शेख आणि शिवाजी केकाल मराठा केसरी आर्मीचा पहिला अप्पालाल शेखने जिंकली कुस्ती, जिंकले. ते मैदान मी बघितलं. त्यावेळी इथंच घेतलंय मैदान राऊंडवर. हे सगळं करून बसलोय. परमेश्वर तब्येत साथ दिली, तुमच्यासारख्यांचा आशीर्वाद आहे. आज आपण ज्या मल्लाजवळ आलेलो आहे त्यांनी जवळजवळ 47 मुलांना नोकरी लावण्यापर्यंत शिकवण्याचं कार्य केलं. म्हणजे नॅशनल केलं, इंटरनॅशनल पैलवान आहेत यांची स्वतःची 2 मुलं आहेत, ती फौजमध्ये सुभेदार आहेत आणि नॅशनल मेडलिस्ट आहेत. अशी मुलं त्यांनी तयार केली. त्याचबरोबर गावातील मुलांना फ्रीमध्ये प्रशिक्षण देण्याचं महान कार्य करतात. गावामध्ये 2 तालीम आहेत. तसेच एक चांगले नामवंत पैलवान होते, त्यांनी 7 वेळा महाराष्ट्र चॅम्पियन झालेले शिवाजीराव जमनिक वस्ताद यांच्याजवळ आम्ही आलोय. मला एवढंच सांगायचं आहे, 71-72 वर्षे वय अजून सुद्धा तालमीत जातात आणि मुलांना शिकवण्याचं महान कार्य करतात. त्याचबरोबर कधीही कुणाकडून काही न खाल्लेले आणि एकदम प्रामाणिक असणारं व्यक्तिमत्व म्हणजे शिवाजी जमनिक वस्ताद. हे कधी काळ असा होता की माझ्या सुद्धा कुस्तीला हे वस्ताद पंच म्हणून राहिलेले आहेत असं मी बघितलेलं आहे. आणि मी खरंच स्वतःला भाग्यशाली समजतो की अशा लोकांच्या सानिध्यात राहण्याचा मला योग आला आणि आज यांच्याजवळ आलो. कुस्तीचा इतिहास किंवा यांचा जीवनपट जाणून घेण्याचा योग आला. आणि सर्व मुलांना मी एवढं सांगतो की इंटरव्ह्यू बघून तुम्हाला नक्कीच ऊर्जा मिळेल, एवढंच मी बोलतो. आणि आज यांच्या ऊर्जात्मक वक्तृत्वाला इथंच आम्ही विराम देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.